सर त्याचे व्हिडिओ देणार सगळे बाहेर भैया सरकडे पायकट बघितलं का परत लक्षात येणार काय झालं काय चाललेले आज धारूर चौक अर्थात भवानी चौकामध्ये आपण बघतो अतिशय भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। एका अतिशय अवजड अशा वाहनानं या ठिकाणी नितीन आदिनाथ चाटे यांना धडक दिल्यानं जाग्यावरच त्यांचा जीव गेलेला आहे। वेळोवेळी केस शहरामध्ये हे अपघात होऊ लागलेले आहेत, मात्र आम्ही चौक काही आणखीन व्यवस्थित करायला तयार नाही, कारण चौक असावेत परंतु त्याची व्यवस्था व्यवस्थित असणं गरजेचं आहे। अशा वाहनांना अक्षरशः नागरिकांचे दररोज जीव चाललेले आहेत याचा विचार आता केजवाशांना केला पाहिजे आणि जी काही ज्या ठिकाणी आमचे चौक आहेत हे चौक व्यवस्थितपणे लोकांना ये जा करण्यासाठी सुरळीत राहतील अशा प्रकारचे चौक असणं गरजेचं आहे। आपण बघता ज्यांच्या घरचा हे माणूस जात आहे त्यांच्यावर काय दुःख ओढवतं हे आपल्याला सांगता येत नाही। अशा वेळी प्रशासनानं चाहे इथली नगरपंचायत असेल, इथले संबंधित नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांनी याची काळजी घ्यावी। ज्यांच्या घरचा व्यक्ती जातोय त्यांच्यावर पूर्णपणे एक आघात कोसळलेला आहे, मला सुद्धा बोलणं शक्य नाही आहे, अशी अवस्था या ठिकाणी बघून होत आहे। आमची एवढीच विनंती आहे केज प्रशासनाला, सगळ्याच अगदी नगरपंचायत असेल, लोकप्रतिनिधी असतील जबाबदार, फक्त बघून बसू नका, लोकांचे जीव जात आहेत। आम्ही एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर एक चौक असतील किंवा इथली वाहतूक असेल किंवा रस्ते असतील, वाहतुकीला सुरळीत करा। स्पीड ब्रेकर के बारे में गाडी होती का काय वाटतं केज शहरातील रस्त्याबद्दल आम्ही नेहमी गाऱ्हाणं मांडलेलं आहे, मात्र इथल्या व्यवस्थेनं अद्याप ऐकलेलं नाही। आज नितीन आदिनाथ चाटे यांचा जीव गेला आणि तो जीव इतक्या भयंकरपणे गेला आहे आम्ही व्यक्त करू शकत नाही। माणसाचा मृत्यू असा होणं हे आणि ते पाहणं कदाचित दुसऱ्या माणसाला कधी शक्य नाही, अशा प्रकारे हा अपघात झाला। एका अवजड अशा डंपरनं त्यांच्या मोटरसायकलला या ठिकाणी धडक दिली आणि ते पूर्णतः गाडीच्या खाली आल्यामुळं जी त्यांची अवस्था झाली होती तर खरं तर बघणारी लोकच आपल्याला सांगू शकते। ते सांगणंसुद्धा या ठिकाणी आम्हाला खूप जड जातं। आमचं एवढंच म्हणणं आहे केज नगरपंचायतला, इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, थोडं बसा एकत्र। इथले जे कोणी स्वतःला केजचं समजतायत त्या सर्वांना विनंती आहे, हा चौक जो आहे ज्याला आपण धारूर चौक भवानी चौक म्हणतो, हा कृपया व्यवस्थित करून घ्या, कारण हा चौक इतका अनियोजित आहे की इथं येणाराला वाहनं चालवणं खूप अवघड जात आहे। धारूरकडून येणारी वाहनं एकदम गतीने येतात, इथं या ठिकाणी खरं तर गतिरोधक असणं आवश्यक आहे। जेव्हा आम्ही गतिरोधकाची भाषा करतो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणून सांगितलं जातं, मात्र लोकांचे जीव जिथं जातात तिथं सुप्रीम कोर्टाचे नियम इथं काम करत नाहीत। म्हणून आमचं म्हणणं आहे जिथं अत्यावश्यक आहे, कारण हा उतार आहे धारूरकडून येणारा, तो उतार इतका तीव्र आहे की तो वाहन जे अवजड वाहन आहे त्याच्या कदाचित त्यांचे ब्रेक लागत नाहीत। अनेक वेळा समोरच्या पेट्रोल पंपामध्ये वाहनं घुसल्याचं आम्ही पाहिलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, आता वेळ जास्तीचा घालू नका, या धारूर चौक किंवा भवानी चौकाचं पुनर्स्थापना करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सगळ्या वाहनांना येणं जाणं होईल। कारण चौक असावेत, अस्मिता असावी, खरं आहे, पण तुमची फक्त अस्मिता आणि दुसऱ्याचे जीव जात असतील तर त्या अस्मितेला काही अर्थ नाही आहे। आमचं म्हणणं आहे तुमची अस्मिता बी टिकवा, चौक बी टिकवा, परंतु चौक साईज लहान करा आणि वाहनधारकांना, कारण हजारो वाहनधारक येतात, वेगवेगळ्या गावाहून येतात, त्यांचे काय हालत होतात, कधी अशा प्रकारचे जीव जातात। तांब्याचे आज नितीन आदिनाथ चाटे यांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे, खरोखर हळहळ व्यक्त केली जाते। असा अपघात कदाचित पाहिला नाही आम्ही अलीकडच्या काळात, इतका भयंकरपणे त्यांचा जीव इथं गेलेला आहे। त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा इथल्या सर्व व्यवस्थेला विनंती करतोय की आता त्याच्यावर ढकलू नका, उगाच कमजोरी कुणाची सांगू नका, तुम्ही फक्त एवढंच करा, हा जो चौक आहे लवकरात लवकर, तीच खरं तर मला वाटतं या नितीनला खरी श्रद्धांजली ठरेल। कारण जर आम्ही हा चौक लवकरात लवकर व्यवस्थित केला, कारण नितीनचा जीव गेलेला आहे,
किमान बाकी तरी लोकांचे प्राण सुरक्षित राहतील यासाठी आता आपण प्रयत्न करूयात, एवढंच आमचं व्यवस्थेला म्हणणं आहे.